तर दिल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन पाहायला मिळते। काँग्रेससह भाजपनं सुद्धा सकाळपासूनच दिल्लीमध्ये आंदोलन केलंय। काँग्रेसचं अमित शहांविरोधात आंदोलन पाहायला मिळालंय। अर्थातच संसद परिसरामध्ये हे आंदोलन झालेलं नाही, कारण तशा सूचना या आदल्या दिवशी करण्यात आल्या आणि त्यानंतर काँग्रेसचं अमित शहांच्या वक्तव्याविरोधातलं आंदोलन आणि भाजपचं राहुल गांधींच्या धक्काबुक्की विरोधातलं आंदोलन अशी ही दोन आंदोलनं पाहायला मिळाली। राहुल गांधी यांच्या विरोधातलं भाजपचं हे आंदोलन गांधी पुतळ्यासमोरच झालेलं होतं, तर दुसरीकडे काँग्रेसचं अमित शहांच्या वक्तव्याविरोधातलं हे आंदोलन होतं। माफी मागो आणि गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा अशा स्वरूपाची मागणी ही काँग्रेसकडनं वारंवार केली जाते। एकीकडे आता लोकसभा अध्यक्षांनी हे नमूद केलेलं आहे की ज्या पद्धतीची आंदोलनं काल झाली आहेत, या आंदोलनामध्ये धक्काबुक्की झालेली आहे, या अनुषंगानं या संपूर्ण संसद परिसरामध्ये कोणीही आंदोलन करणार नाही, तसंच सभागृहामध्ये सुद्धा कोणी आंदोलन करणार नाही। कारण काल ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, त्यानंतर आक्रमक झालेले असे खासदार हे अगदी अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन पोहोचले होते आणि घोषणाबाजी करत होते। या सगळ्याला मज्जाव घालण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, दोघांचंही आंदोलन झालेलं आहे आणि हे आंदोलन जे आहे एकीकडे विजय चौकामध्ये झालेलं आहे, तर दुसरं आंदोलन जे आहे ते संसदेमध्ये झालेलं आहे, पुतळ्याच्या समोर झालेलं आहे। भाजपच्या खासदारांनी हे आंदोलन केलं, विजय चौकामध्ये काँग्रेसच्या खासदारांनी आंदोलन केलेलं आहे। निशिकांत दुबे यांनी विशेष आंदोलन केलेलं आहे। निशिकांत दुबे यांनी विशेषाधिकार भंग ची नोटीस पाठवलेली आहे आणि या नोटीसची दखल लोकसभा अध्यक्षाकडून घेतली जाते का ते पाहावं लागणार आहे, परंतु घोषणाबाजी अजूनही चालू आहे। आणि निशिकांत दुबे यांचं म्हणणं हेच आहे की राहुल गांधी यांनी जे संसदेमध्ये गोंधळ घातला होता, त्याचबरोबर काही शब्द वापरले होते, धमकी दिली होती, तर या संदर्भामध्ये विशेषाधिकाराचं भंग होतं आणि यासाठी जबाबदार राहुल गांधी यांना धरावं आणि त्यांचं सदस्यत्व निलंबित करावं अशी सुद्धा मागणी करण्यात आली होती। आपल्याला माहिती आहे की यापूर्वीच एकदा राहुल गांधी याचं सदस्यत्व संसदेनं काही कालावधीसाठी निलंबित केलं होतं, त्यांना निलंबित केलं होतं, परंतु पुन्हा बहाल केलं होतं, कोर्टामध्ये जावं लागलं होतं। यावेळेस पुन्हा एकदा टांगती तलवार जी आहे ती राहुल गांधीवर असल्याची दिसून येते। आज शेवटचा दिवस संसदेचा असणार आहे, अशा वेळी शेवटच्या दिवशी तरी काही कामकाज होते का ते पाहावं लागणार आहे, कारण मागील 2 आठवड्यामध्ये कामकाज कोणतंही पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे, केवळ गदारोळ झालेला आहे। त्यामुळं आज बघावं लागणार आहे की सुरळीत विरोधक कामकाज करतायत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लोकसभेचे अध्यक्ष आज कोणावर कारवाई करणार आहेत का, निलंबन करणार आहेत का, कारण काल सांगण्यात आलं होतं की संपूर्ण व्हिडिओ फुटेज आहेत, मारहाणीचे व्हिडिओज आहेत, धक्काबुक्कीचे व्हिडिओज आहेत, तर अशा वेळी काही सदस्यावर, कारण लोकसभा अध्यक्षाच्या खुर्चीजवळ हे सदस्य गेले होते, वेलमध्ये गेले होते, त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते, त्यामुळे आज निलंबन केलं जाते का हे पाहावं लागणार आहे। आणि हे निलंबन कधीपर्यंत असणार आहे, कारण पुढचं जे अधिवेशन असणार आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे आणि हे महत्त्वाचं अधिवेशन असतं। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सर्वच खासदार, सर्वच पक्षाचे नेते असतात। जर राहुल गांधी किंवा इतरांना जर निलंबित केलं तर त्यांना पुढच्या अधिवेशनाला उपस्थित राहता येईल का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रामराजे।